नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीतील गणिताचा भूमितीतील मूलभूत संबोध हा पहिला पाठ पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। भूमितीतील मूलभूत संबोधामध्ये सर्वप्रथम बिंदू हा भाग पाहूयात। विद्यार्थ्यांनो, सकाळी उठल्यानंतर आई घरासमोर रांगोळी काढत असते। रांगोळी काढताना ती सुरुवात अशा पद्धतीने ठिपक्यांनी करत असते। हे जे ठिपके आहेत, हे ठिपके म्हणजेच बिंदूंची प्रतीके आहेत। आपला पेन किंवा टोकदार पेन्सिल, कर्कटक, कंपास यांच्या टोकाने काढलेला एक लहानसा ठिपका हा बिंदूचे प्रतीक आहे। याला आपण बिंदू असे म्हणू शकतो। हे बिंदू आपल्याला सर्वसाधारणपणे मोजता येत नाहीत। ह्या बिंदूंना आपण नावे देऊ शकतो। उदाहरणार्थ, मी बिंदू ए काढलेला आहे। ह्या बिंदूचं नाव हे बिंदू ए आहे आणि याचं वाचन बिंदू ए अशा पद्धतीने केलं जातं। बिंदूंची नावे सर्वसाधारणपणे देताना इंग्रजीतील कॅपिटल अक्षरांचा वापर केला जातो। भूमितीतील मूलभूत संबोध यामध्ये आपला पुढचा भाग आहे रेषा। रेषा समजून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या फळ्यावरती दोन बिंदू घेऊयात। मी आपल्या फळ्यावरती दोन बिंदू घेतलेले आहेत। बिंदू X व बिंदू Y हे दोन बिंदू आपण घेतलेले आहेत। दोन बिंदूंमधून आपल्याला केवळ एकच रेषा काढता येते। बिंदू X व बिंदू Y यांना समावणारी एक रेषा आपण येथे काढलेली आहे। यानुसार बिंदू X व बिंदू Y हे रेषा L वरील दोन बिंदू आहेत। बिंदू X याकडे आपण बाण काढलेला आहे, बिंदू Y याच्याकडे आपण एक बाण काढलेला आहे। या बाणाचा अर्थ असा होतो की बिंदू X कडे ही रेषा अमर्याद आहे, तसेच बिंदू Y याकडे सुद्धा ही रेषा अमर्याद आहे। ही रेषा आपल्याला पुढे कितीही वाढविता येते। रेषा जर लिहायची असेल तर याला लिहिलं जातं रेषा XY। रेषा XY म्हणजेच ही जी रेषा आहे ही रेषा अमर्याद आहे। ह्या अमर्याद रेषेचं लेखन करायचं असेल तर त्या रेषेवरील कुठल्याही दोन बिंदूंची नावे ही त्या रेषेला दिली जातात। बिंदू X व बिंदू Y ही रेषेवरील दोन बिंदू आहेत, म्हणून ह्या रेषेचं नाव रेषा XY किंवा रेषा L। या पद्धतीने रेषा L हे एक अक्षरी नाव सुद्धा आपल्याला देता येतं, जेणेकरून ही रेषा आपल्याला ओळखता येते। रेषा L किंवा रेषा XY। या ठिकाणी रेषा AB ही बिंदू A कडेही अमर्याद आहे आणि बिंदू B याच्याकडे सुद्धा अमर्याद आहे। ह्या रेषेचं लेखन आपण रेषा AB किंवा रेषा Y असे सुद्धा करू शकतो। आपला भूमितीतील मूलभूत संबोध यामधील पुढचा भाग आहे रेषाखंड। समजा मी दोन बिंदू घेतलेले आहेत, बिंदू P व बिंदू Q। मी दोन बिंदू घेतलेले आहेत, बिंदू P व बिंदू Q। मी जर हे दोन बिंदू जोडले तर आपल्याला एक रेषा तयार होईल। ही जी रेषा आहे ही रेषा आपल्याला अमर्याद वाढवता येते। कसे ते पाहूयात। मी बिंदू P व बिंदू Q हे जे दोन बिंदू होते हे दोन बिंदू एकमेकांना जोडून घेतलेले आहेत। ह्या ठिकाणी ही जी रेषा आहे ही रेषा पुढे आपण वाढवलेली नाहीये। हे बिंदू P व बिंदू Q हे दोन ह्या रेषेचे अंत्यबिंदू आहेत। अंत्य म्हणजे सर्वात शेवटचे बिंदू आहेत, म्हणून हा एका रेषेचा तुकडा आहे। याला रेषाखंड असे म्हणून संबोधतात। हे लिहिताना अशा पद्धतीने लिहिलं जातं
रेख PQ. रेषाखंडाला लिहिण्याची एक पद्धत असते, त्याच्यानुसार त्या सुरुवातीला रेख लिहायचं आणि त्याच्या पुढे त्यांच्या अंत्यबिंदूंची नावे लिहायची. याचा अर्थ PQ हा रेषाखंड इतका मर्यादित आहे, हा पुढेही नाही, म्हणून याला आपण रेषाखंड असे संबोधतो. या ठिकाणी रेषाखंड AB याला जर लिहायचं असेल तर आपण लिहिणार रेख AB. रेख AB म्हणजेच हे रेषाखंडा म्हणजे रेषेचा एक प्रकारचा तुकडा आहे. भूमितीतील मूलभूत संबोध यामधील आपला पुढचा भाग आहे किरण. आपल्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो. सूर्यकिरण पासून आपल्याला पृथ्वीला प्रकाश मिळतो. किरण हा रेषेचाच एक भाग आहे. किरणांमध्ये सुरुवात होते ते समोर शेवटपर्यंत अमर्यादपणे जातात. सूर्यकिरणामध्ये ह्या किरणांची सुरुवात यांचा आरंभ ह्या सूर्यापासून होत असतो आणि हे पुढे थेट जेवढ्या दूर जाता येईल तेवढ्या दूर हे किरण आपल्याला अशा पद्धतीने जात असतात. यांचा उगम हा सूर्यांपासून होतो. आकृती OP पाहूयात. OP मध्ये बिंदू O. बिंदू O हा आरंभ बिंदू आहे. आरंभ म्हणजे जिथून याची सुरुवात झालेली आहे. ह्या O बिंदूच्या मागे इकडे काहीही वाढत नाही. बिंदू P इकडे हा किरण अमर्याद आहे. हा किरण केवळ एकाच बाजूला अमर्याद असतो, दोन्ही बाजूला अमर्याद नसतो. म्हणजेच बिंदू O पासून किरणाचा आरंभ झाला आणि तो बिंदू P कडे पुढे जात आहे. तो पुढे अमर्याद आहे, म्हणजेच तो कुठपर्यंत जाईल हे सांगता येत नाही. यासाठी आपण त्याला बाणाचं चिन्ह दर्शविलेलं आहे. याचं वाचन करायचं असेल तर याला किरण OP असं वाचलं जातं. किरण OP असं आपण त्याला वाचतो आणि लिहिताना याला किरण OP असं लिहिलं जातं. याला किरण PO असं वाचल्या जात नाही. किरणाचं लेखन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की किरणाचं आरंभ बिंदूचं नाव सर्वप्रथम लिहायचं आणि नंतर त्याचं पुढील किरणावरील एका बिंदूंचे नाव लिहायचे. आपणाला एका बिंदूमधून किती रेषा काढता येतील पाहूयात. बिंदू A. बिंदू A घेतला आहे. बिंदू A मधून जाणाऱ्या आपल्याला असंख्य रेषा काढता येतात. पहा, बिंदू A मधून जाणाऱ्या आपणाला अशा असंख्य रेषा काढता येतात, ज्यामध्ये बिंदू हा त्यांच्या छेदन बिंदूच्या ठिकाणी येतो. जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूमध्ये छेदतात तेव्हा अशा रेषांना संपात रेषा असे संबोधले जाते व त्यांच्या छेदन बिंदूला संपात बिंदू असे ओळखले जाते. ह्या ठिकाणी आपण आकृती पाहूयात. रेषा L, रेषा M व रेषा N ह्या तीन रेषा बिंदू O मध्ये एकमेकींना छेदतात. रेषा L, रेषा M व रेषा N ह्या एकमेकींना O या एकाच बिंदूमध्ये छेदतात, म्हणून रेषा L, रेषा M व रेषा N ह्या संपात रेषा आहेत व O हा त्यांचा संपात बिंदू आहे. रेषा L, रेषा M व रेषा N ह्या संपात रेषा आहेत, कारण ह्या दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूमध्ये छेदत आहेत आणि यांचा जो छेदन बिंदू आहे तो बिंदू O संपात बिंदू आहे. त्याला आपण संपात बिंदू O असे ओळखले जातं. आपण फळ्यावर काही बिंदू घेतलेले आहेत. बिंदू A, बिंदू B, बिंदू C, बिंदू D, बिंदू E, बिंदू F, बिंदू G, बिंदू H. यामधील कोणत्याही दोन भिन्न बिंदूतून जाणारी केवळ एकच रेषा काढता येते. जेव्हा तीन किंवा तीनपेक्षा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात तेव्हा त्यांना एक रेषीय बिंदू असे म्हणून ओळखतात.
आता बिंदू ए बी सी डी ई एफ जी एच ह्या बिंदूंपैकी कोणते बिंदू एका सरळ रेषेत येतात ते पाहूयात. आपण काढलेल्या बिंदूंपैकी बिंदू बी, बिंदू सी व बिंदू डी हे एका सरळ रेषेत येतात, म्हणून बिंदू बी, बिंदू सी व बिंदू डी हे एक रेषीय बिंदू आहेत. बिंदू बी, बिंदू सी व बिंदू डी जेव्हा तीन किंवा तीनपेक्षा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात तेव्हा त्यांना आपण एक रेषीय बिंदू असे म्हणतो. त्याच पद्धतीने बिंदू बी, बिंदू सी व बिंदू डी हे एका सरळ रेषेत येतात, म्हणून ह्या तीन बिंदूंना एक रेषीय बिंदू असे म्हणतात. बिंदू ए, बिंदू ई, बिंदू एफ, बिंदू जी, बिंदू एच हे कुठल्याही एका सरळ रेषेत येत नाहीत, म्हणून यांना नैक रेषीय बिंदू असे म्हणतात. बिंदू ए, बिंदू ई, बिंदू एफ, बिंदू एच, बिंदू जी हे आपले नैक रेषीय बिंदू आहेत, कारण ते कुठल्याही एका सरळ रेषेमध्ये येत नाहीत. भूमितीतील मूलभूत संबोध यामधील आपला पुढचा भाग आहे प्रतल. गणिताच्या भाषेमध्ये सपाट पृष्ठभागाला प्रतल असे म्हणतात. हा फळा, ही भिंत, टेबल हे सर्व प्रतलाचे प्रकार आहेत. ह्या आकृतीमध्ये प्रतल एच आपण घेतलेला आहे. हे बाण काढलेले आहेत, यांचा अर्थ हा प्रतल चारही बाजूंनी अमर्याद आहे. हा प्रतल आपण कितीही वाढवू शकतो. आपला भूमितीतील मूलभूत संबोध यामधील शेवटचा भाग आहे समांतर रेषा व छेदणाऱ्या रेषा. एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. या ठिकाणी रेषा एल व रेषा यम ह्या दोन्ही रेषा एकाच प्रतलात असून ह्या दोन्ही रेषा एकमेकीला समांतर आहेत. म्हणजेच रेषा एल आपण पुढे कितीही वाढवली, रेषा यम इकडे कितीही वाढवली तर ह्या कुठल्याही बिंदूमध्ये कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना छेदत नाहीत. उदाहरणार्थ आपल्या वहीमधील ज्या रेघा काढलेल्या असतात त्या सुद्धा समांतर रेषांची उदाहरणे आहेत. दुसरं आहे छेदणाऱ्या रेषा. ज्या रेषा दोन्ही एकमेकींना कुठेतरी एखाद्या बिंदूमध्ये छेदतात त्या रेषांना आपण छेदणाऱ्या रेषा असे म्हणून ओळखतो. या ठिकाणी रेषा ए व रेषा बी ह्या एकमेकींना बिंदू सी ह्या सी बिंदूमध्ये छेदत आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण भूमितीतील मूलभूत संबोध हा पाठ अभ्यासला आहे. या पाठावरील उदाहरणे आपण सोडून पहा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.